नंदुरबार जिल्हा परिषदेची सभा. अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याच्या आरोपांनी गाजली. काम न करता बिले काढल्याचा आरोप. नंदुरबार जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा. आज जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित रजेवर असल्या कारणाने जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती हेमलता शितोळे यांनी सभेचे अध्यक्षपद घेत त्यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. आज झालेल्या स्थायी समितीच्या सभेत महिला बालकल्याण सभापती संगीता गावित, अर्थ व शिक्षण सभापती गणेश पराडके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुमार पवार, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी.डी. कोल्हे यांच्यासह स्थायी समिती सदस्य राया मावची, रतन पाडवी, विजय पराडके, सी.के. पाडवी, भरत गावित, जयश्री पाटील यांच्यासह सर्व खात्यांचे खाते प्रमुख उपस्थित होते. आज झालेल्या स्थायी समितीच्या सभेत सर्व विभागातील विषयांचा आढावा घेण्यात आला. नवापूर तालुक्यात ठक्कर बाप्पा योजनेतील कामे न करता बिले काढल्याचा आरोप सदस्य भरत गावित यांनी केला. तर काही ग्रामपंचायतीचे कोरे लेटर पॅड, सही शिक्क्यानिशी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील संबंधित अधिकाऱ्यांकडे ठेवण्यात आले आहेत. ठेकेदाराला अभिप्राय महिला व बाल विकास अधिकारी देतातच कसे? अधिकारी या ठेकेदाराकडून टक्केवारी घेऊन अभिप्राय देतात व तो अभिप्राय राज्य व केंद्र सरकारकडे दिला जातो. हजारो कोटी रुपये खर्च करूनही जिल्ह्यातील कुपोषित बालकांची संख्या कमी होण्याऐवजी उलट दिवसेंदिवस वाढत असल्याची तक्रार सदस्य रतन पाडवी यांनी केली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून सिकल सेलची औषधे खरेदी करण्यासाठी पैसे पालकमंत्र्यांनी 1 वर्षापूर्वी दिलेत, परंतु आजपर्यंत ते औषधे का खरेदी केल्या नाहीत यावर संपूर्ण स्थायी समितीच्या सदस्यांनी सभागृहात दणानून सोडले. तर याची टक्केवारी न ठरल्याने औषधे खरेदी करण्यास उशीर केला का, असा देखील प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. मागील वर्षभरात जिल्ह्यातील सिकल सेलने मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची जबाबदारी धरून यांच्यावर सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सर्व स्थायी समितीच्या सदस्यांकडून करण्यात आली. आरोग्य विभागातील औषध भंडारातील अधिकारी हे मागील गेल्या सन 2015 पासून एकाच ठिकाणी असून संबंधित अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. दुर्गम भागात ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे बिले ठेकेदारांनी काढून घेतले, तर नवापूर तालुक्यात अमर कंट्रॅक्शनचे पाणीपुरवठ्याचे काम न करताच बिले काढून घेतले. त्याला काळ्या यादीत टाकण्याची मागणी सदस्य भरत गावित यांनी केली. पालखा येथील पाण्याची टाकी 2 वर्षांपूर्वी अपूर्ण अवस्थेत असून ठेकेदाराने ती टाकी पूर्ण दाखवून पैसे काढल्याचा आरोप करण्यात आला. चौकशीचे आदेश असताना औषध भांडार अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. जिल्ह्यातील दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना पाणी उपलब्ध नसल्याचे गंभीर तक्रार सदस्य रतन पाडवी यांनी केली. तर नवापूर तालुक्यातील धुळीपाडा ग्रामपंचायत घरकुलाच्या बांधकामांना दोघे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासनाचे पैसे लाटण्याचा आरोप करण्यात आला. संबंधित इंजिनियर व अधिकारी घरकुलाचे हप्ते देण्यासाठी 2 ते 3 हजार रुपये लाभार्थ्यांकडून घेतला असल्याचा आरोप सदस्य भरत गावित यांच्याकडून करण्यात आला. ज्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घरकुलाचे कामे न करता पैसे घेतले त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. महिला बाल कल्याण सभापतींना आचारसंहिता संपल्यापासून शासकीय वाहन देण्यात आले नाही याची चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आपल्या परिवर्तन 24 न्यूज साठी योगेश खैरनार, नंदुरबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी. माझं स्वतःचं गाव आहे धुळीपाडा. माझ्या स्वतःच्या गावाच्या ग्रामस्थांनी तक्रार केली होती की त्या गावामध्ये आता जे जवळजवळ 17 ते 18 लोकांना घरकुलं मंजूर झालेलेच आहे, बरोबर आहे. या 17 ते 18 घरकुलांची चौकशी करण्यात यावी या संदर्भात मी त्या ठिकाणी ग्रामस्थांबरोबर गेलो. त्यांनी त्या ठिकाणी गेले, काल परवा त्यांनी चौकशी केली. पण साहेब, त्याच्यामध्ये त्यांचे मुद्दे असे निदर्शनास आले की त्या ठिकाणी जे फोटो काढण्यासाठी तुमचे जे संबंधित विभागाची जी यंत्रणा आहे ती यंत्रणा प्रत्येक फोटो काढण्यासाठी 1000 ते 2000 रुपयाची मागणी करते, बरोबर. हे त्या ठिकाणी त्यांनी यांना सांगितलंय. तर इंजिनियर हा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घरकुला मागे 2 ते 3 हजार रुपये घेतो. ही गंभीर बाब आहे. लाभार्थ्यांकडनं 1 रुपया सुद्धा तुम्हाला घ्यायचा अधिकार नाही. शासन तुम्हाला पैसे देतं तरी घेतं. ती चौकशी झाली पाहिजे साहेब. दुसरा विषय अजून महत्वाचा असा आहे की याच्यामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही जिओ टॅग प्रमाणे फोटो काढतात, पहिला स्लॅब तुमचा असेल 15,000 देतात, नंतर